बाईनं सांगितलं. बाई म्हणजे आमची अक्का. आम्ही तिला प्रेमाने अक्काच म्हणतो. लहानपणापासून आम्ही तिला अक्का म्हणतो. प्रत्येक जण हा शब्द विचारतो, अक्काला सांगितलंय का? जेव्हा अक्काला सांगितलं हा शब्द पोचतो सगळ्यांपर्यंत, तेव्हा सगळ्यांना असं वाटतं अरे वा, अक्काला सांगितलंय ना, मग ठीक आहे, हे सगळं काम व्यवस्थित होणारच असं असतं. म्हणजे बाई इतक्या आमच्यामध्ये आज आमच्या हृदयात त्या बसलेल्या आहेत ना, की आम्ही सांगू शकत नाही. अक्का हा आमच्यासाठी खूप म्हणजे देव असतो, तसा ती आमच्यासाठी शेवटचा शब्द आहे. अक्का आहे मग घाबरायचं कारण नाही. आमच्या कुठल्याही सुखदुःखाच्या कुठल्याही प्रसंगात ती आम्हाला साथ देत नाही असं होत नाही. एक फोन गेला की लगेच विचारणार काय झालं, काय झालं. फक्त ती आवाजावरून ओळखू शकते काय झालं. सांगायची गरज नसेल काय झालं, पटकन सांग. का तू फोन का केलास, वेळोवेळी फोन का केलास, असं तिचं उत्तर असतं. इतकी ती धडाडीची आहे की कुठल्याही प्रसंगाला ती आम्हाला सपोर्ट करते. त्यामुळे तिला विसरणं आम्हाला तरी शक्य होणार नाही. आज तिचा सेवापूर्तीचा दिवस आहे आणि आज असं वाटलंही नव्हतं की आम्ही कधी शाळेत येऊ आणि शाळेत थोडा वेळ बसू. म्हणजे मला वाटतं माझ्या जन्मानंतर तिने कदाचित मला हात धरून शाळेत नेलंही असेल. आम्ही जेव्हा शाळेत जायचो, ज्या शाळेत ती शिकली त्या शाळेत आम्ही शिकलो आणि आता त्या शाळेत आमची दुसरी पिढी पण शिकलेली आहे आणि शिकते आहे. याचा मला खूप अभिमान आहे की माझे आई वडील काका आणि आत्या ज्या शाळेत शिकले त्या शाळेत आम्ही पण शिकलो आणि त्या शाळेत आता आमची तिसरी पिढी शिकते. त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. शेवटी प्रत्येकाला आपल्या शाळेचा खूप मोठा अभिमान असतो आणि आज अक्कामुळे आम्हाला शाळेत येऊन थोडा वेळ बसण्याची, या मुलांमध्ये रमण्याची संधी मिळाली. त्याबद्दल सगळ्या शिक्षकांना खूप खूप धन्यवाद.